लोकलवरती काही लोक फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते. त्या लोकलच्या 2 लोकल ज्या आजूबाजूने चालल्या होत्या त्याच्यावरती लोक फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते. त्यातनं 8 लोक जी आहेत ती आपापसात टकराव झाल्यामुळं खाली पडलेली होती. या लोकांपैकी आतापर्यंत जी इन्फॉर्मेशन आहे या सगळ्यांना आपण हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे. की एका प्रवाशांनी जी माहिती आपल्याला दिलेली आहे ती त्या माहितीनुसार ते प्रवासी जे होते ते फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते. त्याच्या बॅगा लागल्यामुळं किंवा बाकी गोष्टीमुळं त्यांच्यामध्ये ते पडलेले आहेत. नवीन जे सगळ्या गाड्या येणार आहेत त्या सगळ्या गाड्या ह्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सोबत येणार आहेत. त्याच्यामध्ये ऑलरेडी ज्या 238 AC लोकल मुंबई सबअर्बनसाठी घेतल्या जाणार आहेत त्या गाड्या ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक डोअर फिटमेंटनी येणार आहेत. ऑटोमॅटिक डोअर क्लोजरच्या सिस्टम सोबत येणार आहेत. सोबतच तिसरा एक डिसिजन घेण्यात आलेला आहे की याच्यामध्ये ICF द्वारे ज्या एक्झिस्टिंग लोकल आहेत त्या लोकलना आपण हे करतो आहोत रेट्रोफिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याचा जी सिस्टम आहे ती लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. असा डिसिजन आता घेण्यात आलेला आहे. या 2ही गाड्या ज्या होत्या पुष्पकचा उल्लेख नाहीये याच्यामध्ये. मी आपल्याला परत सांगू इच्छितो या 2ही गाड्या ज्या होत्या या लोकल ट्रेन होत्या. बोथ दीज ट्रेन्स व लोकल ट्रेन्स ये दोनों गाड़ियां लोकल गाड़ियां थी जिनमें ये घटना हुई है, जिनमें ये व्यक्ति ट्रॅव्हल कर रहे थे. जो प्रवासी आता त्याच्यामध्ये जो इंजर्ड झालेला प्रवासी आहे ना त्या प्रवाशानेच हे सांगितलेलं आहे की तो फुटबोर्डवरनं ट्रॅव्हल करत होता. तो ॲसेट लटकून ट्रॅव्हल करत होता आणि त्याच्या मागे त्याची बॅग होती. त्या बॅगला अडकल्यामुळं ही झालंय असं त्याचं जो प्रवासी आहे त्यांनी आपल्याला जे स्टेटमेंट किंवा जी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे. हे दोन्ही लोकल ट्रॅकमधलं जे अंतर असतं साधारणपणे 1.5 ते 2 मीटरच्या जवळजवळ असतं. याच्यामध्ये काय होतं 1.5 ते 2 मीटर जरी असलं तरी दोन्ही याचे जर प्रवासी एक दुसऱ्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये जात असताना त्यांची बॅगा देखील प्रवासी ऑलरेडी फुटबोर्डवर ट्रॅव्हल करत होते आणि त्याच्या मागे त्यांच्या